ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता म्हणजे प्रियाने ठरवले काहीही झालं तरी सायलीला या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जेलमध्ये पाठवायचं म्हणजे पाठवायचं, आणि त्यासाठी त्यांनी आता महाभयंकर प्लॅन केलेला आहे. पण हा महाभयंकर प्लॅन ज्या वेळेला केलाय आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता अडकलेली आहे ती म्हणजे स्वतःच प्रिया, सचिन आणि त्याचबरोबर मात्र आता इकडे राकेश आणि यांना अडकवण्यासाठी मात्र आता सायलीने असं काहीतरी वेगळंच हे केलेलं आहे की त्यानंतर अर्जुन मात्र आता बरा होत कोर्टामध्ये एका झटक्यात अर्जुनची एंट्री होत मात्र आता या सगळ्यांना जेलची शिक्षा मिळणार आहे. काय घडणार, कसं घडणार, असं सायलीने काय आता फासे फिरवलेत की ज्यामुळे यांना जेल झाले आणि अर्जुन आता या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये येण्यासाठी मजबूर झालाय. कारण आता अर्जुनला ज्या वेळेला मारलंय त्यावेळेला अर्जुनच्या हातामध्ये काहीतरी पुरावे सापडलेत. आता हे पुरावे काय आहेत, कसे आहेत, सगळं सविस्तरपणे इकडे आपण पाहिलं की चैतन्यने कोर्टामध्ये अर्जुनची बाजू आता व्यवस्थितपणे मांडली आणि त्याची तब्येत बरी नसल्या कारणाने आता इकडे 1 दिवस मागून घेतलाय आणि त्यानंतर मात्र आता इकडे कोर्टाने जवळजवळ आठवड्याची मुदत दिली. आठवड्याची मुदत दिल्यावरती मात्र आता इकडे महिपत सांगायला लागतो, हे बघ आठवड्याची मुदत तर त्यांना मिळालेली आहे, पण काहीही झालं तरी सुद्धा ही आठवड्याची मुदत आता असली तरी या आठवड्याच्या मुदतीमध्ये अर्जुनला मात्र आता अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे की या सगळ्यामध्ये अर्जुनला मात्र आता मारण्याचा यांनी डाव केलेला आहे. अर्जुनला मारण्यासाठी मात्र आता अशा पद्धतीने त्यांनी इकडे प्रयत्न केलेत की काहीही झालं तरी अर्जुन या सगळ्यामध्ये वाचला नाही पाहिजे. आणि त्याच वेळेला मात्र आता तो सांगायला लागतो, अर्जुनला जर का आपण मारलं म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला, अर्जुनला काही झालं तर सायली आता आठवडा काय कोणत्याच प्रकारे ती आता कोर्टामध्ये पोहोचू शकत नाहीये. आणि या सगळ्यामुळे मात्र आता सायलीला या सगळ्यामध्ये कोर्टात येताच येणार नाहीये. आणि मग आपण या सगळ्याचा असा काहीतरी काटा काढायचा, असा काहीतरी बंदोबस्त करायचा की आता सायली कोर्टात येणारच नाही. झालंय आठवडाभराची जरी मुदत मिळाली असली तरी सुद्धा यांचं घाणेरडं प्लॅनिंग सुरू झालंय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे राकेश सांगायला लागतोय, पण ती मानसी कोर्टामध्ये अजूनही तसं काही बोललेली नाहीये. त्यांनी आता कोर्टामध्ये अजून कोणता विषय नाही मांडलाय. तिच्यापर्यंत धमकीची चिठ्ठी जरी पोहोचली असली तरी तिला कळालेलं नाहीये का की ही चिठ्ठी कुणी पोहोचवली. आणि त्यावरती मात्र आता इकडे महिपत सांगायला लागतोय, ठीक आहे काही हरकत नाहीये, बघूया आपण काय करायचं ते. आता इकडे कोर्टामध्ये आपण पाहिलं की मानसीने मात्र आता सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे मानसीला बोलवण्यात आले. ज्या वेळेला मानसीला बोलवण्यात आले त्यावेळेला मानसीला विचारपूस करण्यात आले की काय झालंय, कशा पद्धतीने मात्र आता तुला या सगळ्यामध्ये कुणी नेलंय. पण मानसी काहीच बोलत नाहीये आणि त्यामुळे मात्र आता कोर्टाने 8 दिवसानंतर मानसी घाबरलेली आहे म्हणून तिला 8 दिवसानंतर आता तारीख दिलेली आहे. इकडे तोपर्यंत प्रिया सांगते काहीही झालं तरी आता अर्जुनला आपण इकडे संपवायचं म्हणजे संपवायचंच. कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुन आता या सगळ्यामध्ये जेलमध्ये गेलाच पाहिजे, म्हणजे वरती गेला पाहिजे आणि सायली जेलमध्ये गेली पाहिजे. त्यानंतर मग आता श्वेताला कॉल केला जातो. श्वेताला सांगितलं जातं, हे बघ म्हणजे मुळातच जर का अर्जुनला कोणी संपवू शकतं तर ती फक्त तू आहेस. कारण आता प्रत्येक वेळेला आपल्या हातातोंडाशी आलेला घास आता आपल्या तोंडातून निघून जातो आणि असं यावेळेला झालं नाही पाहिजे. यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुन वाचला नाही पाहिजे. आणि त्यावरती श्वेता आता सांगायला लागते, पण मी काय करणार आहे, उगाचच मला या प्रकरणामध्ये अडकवून आता मी जर का जेलमध्ये गेले तर. यावरती मात्र आता ती सांगायला लागते, तू जेलमध्ये जाणार नाहीस, तुझा काही संबंधच येणार नाहीये, मी सांगते काय प्लॅन आहे ते. इकडे आता सायलीला चैतन्यने सांगितले की 8 दिवसाची कोर्टाची मुदत मिळालेली आहे आणि 8 दिवसानंतर मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये जावं लागेल. सायली सांगायला लागते, नाही जोपर्यंत अर्जुन सर मात्र आता बरे होत नाहीये मी कुठेही कोर्टात जाणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता सांगायला लागते, कल्पना सायली असं करू नकोस, काहीही झालं तरी अर्जुनला ही गोष्ट पटली असती का, अर्जुनला हे सगळं पटलं असतं का की या सगळ्यामध्ये तुला आता म्हणजे शिक्षा होईल हे
अर्जुनने त्याला स्वतःला काहीही करून तुला आता या सगळ्यामध्ये शिक्षा करून दिली असती का सांग. त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र हे ऐकणार नाही आहे. आणि तितक्यात डॉक्टर आले. डॉक्टर आल्यावरती सायली आता डॉक्टरांना विचारते मला आता कळलं पाहिजे नक्की अर्जुन सरांना काय झालेलं आहे, का बरं अर्जुन सर अजून शुद्धीवरती नाही आलेत. आणि त्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात हे बघा रेअर केसेसमध्ये असं होतं, अजूनही मात्र आता त्यांच्या मणक्याला जो काही मार लागलेला आहे ना तो बहुतेक मार मेंदूपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा मार जर का मेंदूपर्यंत पोहोचून जर का मेंदूच्या नसा आता डॅमेज झाल्या मग मात्र काही करू शकत नाही आहोत आपण. म्हणूनच आता मी तुम्हाला जे काही सांगतोय ना त्यांच्या मनाने जर का आता उमेद घेतली तर आणि तरच ते आता बरे होऊ शकतात. झालं सायलीला मात्र आता इकडे खूपच मोठा धक्का बसलाय. आता तोपर्यंत प्रिया इकडे आपला प्लॅन सांगायला लागते, ती म्हणजे श्वेताला. आणि श्वेताला प्लॅन सांगत ती आता सांगायला लागते बघ काहीही कर पण या सगळ्यामध्ये तू आता सायलीच्या सोबत जा हॉस्पिटलमध्ये. आणि तिकडे गेल्यावरती हॉस्पिटलमध्ये तू आता या सगळ्यामध्ये अर्जुनच्या सलाईनमध्ये असं काहीतरी औषध मिक्स कर की त्यानंतर मात्र आता काहीही झालं तरी अर्जुननाही वाचला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच श्वेता इकडे सांगायला लागते अगं पण मी कसं हे करणार. यावरती ती म्हणते चिंता करू नकोस, तुला काही करायचं नाही ॲज सच. म्हणजे आता तू काय करायचं, तू आता तिकडे जायचं, माझी एक नर्स आहे. मग या वेळेमध्ये सायलीला मात्र आता त्या रूममधून बाहेर काढायचं काम हे तुझं असणार आहे. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते श्वेता मी करायला करीन ग पण मला भीती वाटते. आणि त्यावरती मात्र आता ती सांगते घाबरायचं नाही आहे. आत्ता जर का आपण इकडे घाबरलो मग मात्र आपल्यासाठी कठीण होणार आहे. इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनच्या उशाशी बसले आणि ती सांगायला अर्जुन सर काहीही झालं तरी जर का तुम्ही उठला नाहीत ना तर आता मी या सगळ्यामध्ये ही केस लढणार नाही. मग भले मला शिक्षा झाली तरी बेहत्तर. आणि आता तुमच्या हातामध्ये आहे की मला ही शिक्षा व्हावी की नाही व्हावी हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली इकडे अर्जुनकडे पाहती आहे पण अर्जुनची काहीच हालचाल होत नाही. म्हटल्यावरती सायलीला मात्र आता मोठा धक्का बसलेला आहे. आणि ती आता सांगायला लागते ठीक आहे मला आता तुमचं उत्तर समजलेलं आहे. तुम्हाला जर का मी केस लढायला नको असेल तर ठीक आहे मी आता ही केस लढणार नाही. बरं असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुनच्या हाताची हालचाल होते. तोपर्यंत आता मात्र श्वेता इकडे सायलीला फोन करते, सायलीताई मी तिकडे येत आहे, तू या सगळ्यामध्ये घरी जरा आराम करायला येशील का. आणि त्यावरती सायली म्हणते नाही श्वेता जोपर्यंत अर्जुन सर शुद्धीवरती येत नाहीत मी येणार नाही आहे. श्वेता सांगते ठीक आहे तू एक काम कर मी तिकडे येते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सरांच्या तुझ्यासोबत थांबते. असं म्हणत सायलीच्या इथे आले. तोपर्यंत प्रियाने तिथल्या नर्सला कॉल केलाय. नर्सला कॉल करून मात्र आता प्रिया इकडे सांगायला लागते की हे बघ काही झालं तरी सुद्धा ती श्वेता तिकडे पोहोचेल. श्वेता तिकडे पोहोचल्यावरती तू आता तिथे जायचं आहे आणि तिकडे जाऊन मात्र आता ताबडतोब त्याचं इंजेक्शनमध्ये असं काहीतरी औषध टाकायचं की ज्यामुळे मात्र आता अर्जुनची एकाच जागी तसंच निश्चित पडून राहायला पाहिजे आणि 8 दिवसात त्याचा मृत्यू झाला पाहिजे. 8 दिवसाच्या आधी आता 8 दिवसामध्ये तो गेलाच पाहिजे, त्याच्यापेक्षा 1 दिवससुद्धा आता जास्त तो जगला नाही पाहिजे. असं म्हणत मात्र आता इकडे आता प्रियाने खूप मोठा काहीतरी घाणेरडा डाव केलेला आहे. म्हणजे आता अर्जुनला मारण्यासाठी हा सगळा डाव करण्यात आलेला आहे. बरं हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच ती फोन करते आणि तोपर्यंत श्वेता आली. श्वेता आता सांगायला लागते की तुम्ही बाकी सगळ्यांनी इथून आता निघून जा, मी सायलीताईच्या सोबत आता कायम इकडे थांबणार आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे कल्पना सांगायला लागते हे बघ आम्ही आहोत ना, तू आता घरी जा ना, गोलू वगैरे आहे ना. यावरती ती सांगायला लागते नको, म्हणजे गोलूसोबत तुम्ही सगळेजण थांबलात तरी चालेल पण सायलीताईला माझी गरज आहे. असं म्हटल्यावर ती सायली आता तिला सांगते हे बघ श्वेता मी इथे आहे, तू नको माझी काळजी करू. पण श्वेता ऐकायला तयार नाही आहे. डॉक्टर आता सांगतात हे बघा त्यांनी ना मनानी या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा त्यांनी आता आपल्या मनाने निश्चय केला पाहिजे की या सगळ्यामध्ये आपल्याला बरं व्हायचं आहे, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही आहोत. मग आता कल्पना सांगायला लागते ठीक आहे तू थांब इकडे सायलीसोबत, सायलीला तशीही आता गरज आहे तुझी.
आणि असं म्हणत कल्पना घरी निघून गेली. आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार ज्या वेळेला मात्र आता श्वेता या सगळ्यामध्ये अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच वेळेला सायली मात्र पेटून उठलेली आहे. पेटून उठलेल्या सायलीने मात्र आता श्वेताचा हात वरचेवरती पकडत तिला आता अर्जुनला मारण्यापासून थांबवले किंवा ते इंजेक्शन देण्यापासून थांबवले. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहे. मालिका मात्र आता खूप मोठ्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. या पॉईंटवरती मात्र आता सायलीला श्वेताचं घाणेरडं रूप सुद्धा समोर आलेलं आहे. श्वेता या सगळ्यामध्ये जे काही कारस्थानं करते ते तिच्या समोर आल्या कारणाने मात्र आता चिडलेल्या इकडे आता अवनीने असा काही चिडलेल्या मात्र आता सायलीने असा काहीतरी निर्णय घेतलाय आणि श्वेताच्या मार्फत आता इकडे राकेश त्याचबरोबर मात्र आता सचिन महिपत या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचत त्यांना आता बरोबर शिक्षा दिली जाणार आहे. कसं घडणार काय घडणार येणाऱ्या भागात पाहायला